नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. तर मी एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय ॲडव्हान्स लेवलपर्यंत, लाईक बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत ट्रेडिंग शिकवेन मी मराठीमध्ये. सो या चॅनलला एकदम स्टार्ट करा, तुम्ही सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन वगैरे सगळं प्रेस करून टाका. जे काय असेल ते आपण काय जास्त फालतूच्या गोष्टी बोलणार नाही, जे काय असेल ते पॉईंट टू पॉईंट मुद्द्याचं आपण बोलेन. तर या जे मी शिकले माझ्या एक्सपिरियन्समध्ये 3-3.5 वर्षात ज्या मी चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नये, त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट आहे. आता मी डायरेक्टली स्टार्ट करतोय. स्क्रीन रेकॉर्डिंग मी माझ्या आयपॅडची स्टार्ट करेन. आता डायरेक्टली तुम्हाला आयपॅडवरती घेऊन जातोय. तर याच चला स्टार्ट करूयात. तर मी तुमच्यासाठी पार्ट 1 बनवलं आहे. आपण बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत, अगदी बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत आपण. तर पार्ट 1मध्ये आपण फर्स्टली कॅन्डलबद्दल शिकणार आहेत. आणि येस, एक सांगायचं भाग झाला तरी कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे हे फॉरेक्स मार्केटमध्ये पण सेम वर्क करतं, जसं तुमच्या लाईक इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पण वर्क करतं, सेम फॉरेक्समध्ये पण वर्क करतं. मी स्टार्टिंगची माझी जर्नी तुम्हाला सांगतो. येस, मी FNOमध्ये गेलो होतं. 2.5 वर्ष केलं, ब्रेक इव्हनवरतीच होतो मी FNOमध्ये. पण त्याच्यानंतर मला माझ्या एका फ्रेंडने फॉरेक्सची आयडिया दिली, तेव्हा मी फॉरेक्समध्ये शिफ्ट झालो आहे. आणि आता मला फॉरेक्स ट्रेडिंग चांगलं वाटतं, कारण की मी 9 to 5 सुद्धा करतो आहे. त्याच्यामुळे मला लाईक 9:15 ते 3:30 टायमिंग नसतो एवढा फुल फ्लेक्झिबल मी मार्केटमध्ये बघेन वगैरे. त्याच्यामुळे मला फॉरेक्स खूप चांगलं वाटतं. स्टार्टिंगमध्ये मी पेअर्समध्ये करत होतो, आता जास्त करून मी गोल्डमध्ये ट्रेड करतोय. तर आपण स्टार्ट करूया. तर पार्ट 1 आता बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये. ओके, मी आयफॅनमध्ये वरून शिकवतो त्याच्यामुळं. तर येस, आता या बघा 2 टाईपचे कॅन्डल असतात. एक ग्रीन कलरची असते, चला आपण चांगल्या पद्धतीने शिकते. किंवा एक ग्रीन कलरची अशी कॅन्डल असते. ओके, आणि एक असते रेड कलरची कॅन्डल. जेव्हा कॅन्डल रेड कलरमध्ये क्लोजिंग देते तेव्हा कॅन्डलचा कधी पण क्लोजिंग खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा कॅन्डल रेड कलरमध्ये क्लोजिंग देते तेव्हा समजून घ्यायचं आहे की प्राईस हा डाऊन साईडला गेलेला आहे. आणि जेव्हा कॅन्डल ग्रीन कलरमध्ये क्लोज देते तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की हां, जो प्रिव्हियस प्राईस होता त्याच्यापेक्षा वर मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे. तर आपण एकदम सिम्पल बेसिकपासून स्टार्ट करतोय, आपण ॲडव्हान्स लेवलसुद्धापर्यंत जाणार आहोत. तर आता मी तुम्हाला कॅन्डल्ससुद्धा दाखवतो. सरळ ट्रेडिंग मी ओपन केलं आहे. इथे बघा, हे बघा, आता हे कॅन्डल बघा, ह्या कॅन्डलने रेडमध्ये क्लोज दिला, म्हणजे याची ओपन कुठं झाली होती, इथं वर ओपन झाली होती कॅन्डल, आणि क्लोजिंग या कॅन्डल इथं दिलं आहे. कॅन्डल रेडमध्ये क्लोज झाली याचा अर्थ जेव्हा प्राईस ओपन झाला होता त्याच्या खाली कॅन्डलने क्लोजिंग दिली आहे. ओके, चला आपण एक आता ग्रीन कॅन्डलसुद्धा बघूयात. आता ही कॅन्डल बघा तुम्ही, त्या कॅन्डलने ओपन इथं दिलं आहे, कॅन्डलचा क्लोजिंग होत आहे. कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाले ह्याचा अर्थ असा की जी प्रिव्हियस प्राईस होती त्याच्यावर मार्केटने क्लोजिंग दिलं आहे. ओके, तर बस आता मग कॅन्डल ओपन आणि क्लोज ह्या गोष्टी नसतात, तर कॅन्डलच्या 3-4 गोष्टी असतात. तुम्ही OHLC म्हणून लक्षात ठेवा. O म्हणजे ओपन, जेव्हा कॅन्डल ओपन होते ती ओपनिंगची प्राईस. H म्हणजे हाय, L म्हणजे लो, आणि C म्हणजे क्लोज, कॅन्डलची क्लोजिंग प्राईस. तर आता तुम्ही इथं तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मी दाखवतो. ह्या कॅन्डल जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा कॅन्डलमध्ये असं काहीतरी तुम्हाला दिसून म्हणत, हे अशा तुम्हाला लाईन दिसत असतील कॅन्डलमध्ये. तर हे काय नसतं, ह्याला आपण वीक म्हणतो, कॅन्डलच्या कॅन्ड वीक म्हणतो. तर ही समजा ग्रीन कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल आहे रेड. ग्रीन कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डलचा ओपन कुठं होतो, ह्याचा इथं ओपन झाला असेल, ह्याचं क्लोजिंग इथं झाली, आणि हा अर्थातच हे कॅन्डलचं लो आहे आणि ही कॅन्डलची हाय आहे. ओके, आता रेड कॅन्डलबद्दल तुम्हाला सांगतो. रेड कॅन्डल नॉर्मल लो आहे, सेम असणार आहे. ओके, हा हाय असेल, हा लो असेल. बट रेड कॅन्डल ओपन कुठं होते, रेड कॅन्डल ओपन होते इथं टॉपला. रेड म्हणजे काय, अर्थात प्राईस डाऊन साईडला आला त्याच्यामुळं रेड कॅन्डल बनते, आणि हे कॅन्डलचा असतो क्लोजिंग पॉईंट. तर आय थिंक खूप बेसिकमध्ये सांगितलं आहे मी. समजलं नसेल तर परत बघा, सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. हा कॅन्डलचा आपण एका कॅन्डलला तुम्ही कसं बोलता, आता मी फोन शिवप्रसाद म्हणणार, तसं कॅन्डल हा OHLCने तुम्ही लक्षात ठेवा. ओपन आहे, लो, क्लोज, कॅन्डलचा क्लोजिंग सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असतो. तर डायरेक्टली आता आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती जाऊयात आणि तिथे जाऊन आपण बघूयात.
चला ही ग्रीन कॅन्डल्स बघूयात आपण. तर ही कॅन्डल आहे करून दाखवतो भाव म्हणून. यस, खूप चांगलं दिसतंय आता. मास्क बाद झाले. चला आता फक्त ग्रीन कॅन्डल बघा, तुमचं लक्ष कुठंच दुसरीकडे जायला बघा. जर तुम्ही लाईक जॉब करत असाल, कॉलेजमध्ये असाल, बाहेर कुठं असाल तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, वॉच लेटरमध्ये ॲड करून ठेवा. नंतर जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा. मोस्ट प्रॉब्ली आपले लर्निंग व्हिडिओ 15 ते 20 मिनिट्सपर्यंतच असते, त्यापेक्षा जास्त मी करणार नाही. बघा तुम्ही आता ग्रीन कॅन्डलच बघा तुम्ही अगोदर. ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, ओपनिंग ह्याची डाऊन साईडला झाली आहे, प्राईस हायर साईडला क्लोज झाली, त्याच्यामुळे कॅन्डल ग्रीन झाली. आणि याचा ओपन प्राईस कुठला असेल, हा ओपनिंग प्राईस आहे. अरे आपल्या अक्षर थोडं समजून घ्या भावांना, एवढं परत चांगल्या पद्धतीने इथं हा पॉइंट आहे ओपन. ओके, हा पॉईंट इथं झाला, हा पॉईंट आहे क्लोज. आता पूर्ण दीर्घसरणी सीज लिहितो करता हा पॉईंट आहे क्लोज. म्हणजे तुम्हाला वीक दिसते ना छोटीशी ग्रीन लाईन, हे वीक आहे. हे कॅन्डलचा आहे लो आणि हा अर्थात असणार आहे हाय. तर तुम्हाला कॅन्डलबद्दल कळालं असेल 100% निश्चित. एवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. आता आपण एक काम करूया, आपण एक लास्ट एक्झाम्पल बघूयात रेड कॅन्डलचं. एक रेड कॅन्डलकडे घेऊन जातो तुम्हाला चांगल्या मोठ्या. ओके चला, हे कॅन्डलचा अर्थात असणार आहे वीक सांगतोय तुम्हाला. हे कॅन्डलचा असणार आहे लो. आता कॅन्डल रेडमध्ये क्लोज झाली, ह्याचा अर्थ असा की कॅन्डलचा ओपनिंग अपसाईडला झाला होता. हे असणार आहे ओपन आणि हे असणार आहे कॅन्डलचं क्लोजिंग पॉईंट. तर इथंपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. आता आपण एक स्टेप पुढे जाऊयात. आणि यार तुमला आपले जे फ्रेंड वगैरे असतील जे ट्रेडिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात किंवा ज्यांना ट्रेडिंगबद्दल शिकायचं आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ तुम्ही एकदम पोचवत राहा, सपोर्ट करा आपल्याला. चांगलं होईल, दोघांचं चांगलं, लाईक माझं पण चांगलं होईल, तुमचं पण चांगलं होईल. कारण तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये ट्रेडिंग शिकायला भेटेल. जे मी चुका केल्यात माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये ते निश्चित मी तुम्हाला चुका करू देणार नाहीत, हा आपला शब्द आहे 100%. चला आता आपण एक स्टेप पुढे जाऊयात. तर हे तुम्हाला कॅन्डलबद्दल समजलं, एक सिंगल कॅन्डलबद्दल सांगत होतो. आपण थोडंसं आता पुढे जाऊयात. आता आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल, तुम्हाला कॅन्डलबद्दल काय आलं, कॅन्डल ओपन क्लोज कुठं होते, ग्रीन कॅन्डल का म्हणते, रेड कॅन्डल का म्हणते. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल जाऊयात. त्यासाठी सांगतो की लाईक अगोदर कसं होतं, मार्केटमध्ये लाईन बघितले असते तुम्ही, बार बघितले असतील. आणि कॅन्डलचे ना जेवढं माझं नॉलेज आहे त्या पद्धतीनं सांगतो मी. हा कॅन्डल ना की जपानमध्ये इन्व्हेंट झाला आहे कुठंतरी. तिथे लोक काय करत होते, भात असतात राईसची तिथे ना ट्रेडिंग व्हायची. आय थिंक हे तिथून कुठंतरी निघालं, एकदा मला रीडिंगमध्ये आलं होतं म्हणून सांगतोय. चला आता आपण कॅन्डल, एक सिंगल कॅन्डल बघितली. थोडंसं आपण आता पुढं जाऊयात, एक नेक्स्ट स्टेप पुढं. आपण आता बघूयात कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतं. तर मी बऱ्यापैकी सगळे ड्रॉ करून ठेवलेत कॅन्डलस्टिक पॅटर्न. इथं तुम्हाला समजवतो, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जातो, समजून सांगतो चांगल्या पद्धतीनं. पहिला तुम्ही लक्षात घ्या बुलिश एंगल फिंग. बुलिश एंगल फिंग म्हणजे काय, एक अगोदर रेड कॅन्डल बनते, त्या कॅन्डलला एंगल्फ करतं आणि मोठी ग्रीन कॅन्डल बनते, त्याला आपण बोलतो बुलिश एंगल्फिंग. जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न दिसतं तेव्हा असं लाईक म्हणजे असं बोललं पण जाते आणि ॲक्च्युली असं होतं सुद्धा की मार्केट हे हायर साईडला जात असतं, परत आपली टॉप साईडला जाऊन क्लोज होते. आता बुलिश म्हणजे काय होतं की लाईक जे सेलर्स असतात ते लोक काय करतात, सेलर्सचं काम काय मार्केट दाबायचं. ते लोक मार्केट दाबायला येतात खूप पद्धतीनं, पण यस बाज परत ॲग्रेसिव्हली ॲक्टिव्ह होतात. बाज काय करतात, प्राईस अपसाईडला नेतात. तर बुलिश एंगल फिंग मी तुम्हाला हुडकून दाखवतो. आपल्या हे फिंग रिप्लेस होत आहे, आपल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बुलिश एंगल फिंग कॅन्डल हुडकून दाखवतो, चांगल्या पद्धतीची दाखवतो. कारण ती मला तर बेरीज दिसली आहे, बेरीज दिसले रे यार. मी दोन्ही कॅन्डल दाखवणार आहे त्याच्यामुळं बेरीज दिसते इथं सुद्धा. चांगल्या पद्धतीने एक सप्ताह भाषेत सांगण्यासाठी मी चांगली कॅन्डल उरकतोय. नाही तर आत्तापर्यंत दोन नंतर वेट एक चांगली दिसली आहे. सगळं बरं सुनील जाता नाही लोक वाईट
सेलर्स लोकांनी काय केलं, प्राईस डाऊन साईडला यायला बघितलं, बट तेवढ्यात काय झालं, बायर्स लोक ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी कॅन्डल दिली. तर ह्या कॅन्डलला म्हणतात बुलिश एंगल्फिंग. ओके, तर यस पाहून कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एक पार्ट तरी शिकलात. अगोदर आपण कॅन्डलबद्दल बघत होतो, आता कॅमस्टिकबद्दल बघतोय. आता सेम अपोजिट बेरिश एंगल्फिंग. बेरिश म्हणजे काय, अगोदर बायर्स लोक प्राईसवर येऊन जातात, बट परत तेव्हा काय होतं, सेलर्स लोक ॲक्टिव्ह होतात. सेलर्स लोकांचं काम काय असतं, मार्केटला खाली घेऊन येणं. सेलर्स लोक मार्केटला खाली पाडण्यात सक्सेसफुल होतात. त्या कॅन्डलला म्हणतात बेरिश एंगल्फिंग. बेरिश एंगल्फिंग मला 3-4 दिसलं होतं, त्याच्यामुळे आपला काय जास्त टाईम जाणार नाही. तुम्हाला लगेच सापडतो बेरिश एंगल्फिंग चांगल्या पद्धतीची कॅन्डल. आता मला इथे दिसली 2 ते 3 कॅन्डल दिसतात. तेव्हा आता एक की कॅन्डल बघा बुलिश एंगल्फिंगची, मला लक्ष घेऊन नव्हतं वोटिंग नाव इथं हे की या बुलिश एंगल्फिंग. आता बेरिश एंगल्फिंग मी तुम्हाला दाखवतो, इथून बघू शकता. बायर्स लोकांनी प्राईस वर न्यायला बघितलं, बट सेलर्स लोक ॲक्टिव्ह झाले, त्यांनी मार्केटला डाऊन साईड घेऊन गेले. अजून आपण 1 ते 2 एक्झाम्पल बघूया, त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस तुम्ही देखील करा. बघा याला आपण म्हणतो बुलिश एंगल्फिंग. इथे लवकर आपण खूप चांगल्या पद्धतीने सेटअप करूयात. मग सेटअपमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने मी शिकवून तुम्हाला सपोर्ट करत राहते. ओके, ते झालं होतं बुलिश एंगल्फिंग. बेरिश एंगल्फिंगचे आपण 1 ते 2 आता एक्झाम्पल बघूयात आणि आपण पुढच्या पॅटर्न बघू. हे सापडलं बेरिश एंगल्फिंग. कालच्या मार्केटने खूप काय शिकवलं. आणि बाहेर मी तुम्हाला चला अगोदर एक लास्ट स्टेज दाखवतो तुम्हाला, बेरिश एंगल्फिंग, त्याच्यानंतर एक बूस्ट पण बनतो. ओके ठीक आहे, आता तुम्ही प्रॅक्टिस करा. एक तुम्हाला बूस्ट सांगतो, तुम्ही एक स्ट्रॅटेजी अपलोड केली होती, प्रीमियम फॉरेक्स स्ट्रॅटेजी. ती काल पण खूप चांगल्या पद्धतीने चालली आहे. हे बघा मार्केट ओपन झाला, 5 मिनिट टाईम फ्रेम आपण यूज करतो. टाईम फ्रेम म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगेन, राहा तुम्ही कन्सिस्टंट. फर्स्ट 3 कॅन्डल बघा, 3 कॅन्डल हाय लो मार्क करा. ठीक आहे, हाय होतो 1 2 3, तो हाय लो मारलं, मार्केटने ब्रेक जे रेंज ब्रेक केली, बट एक तिथं आपला रेजिस्टन्स होता, प्युअर पॉईंट स्टँडर्ड आहे काय आपला इंडिकेटर. परत रिजेक्शन व मार्केट इथं आलं, रेंजवाले होतो, ट्रेड केलं नाही. मार्केटने डाऊन साईडला गेलं, जे प्युअरची लेवल होती मार्केटने त्याला ब्रेक केलं. आपलं काय असतं, आपण ब्रेक केल्यावर एंट्री करत नाही, आफ्टर रिटेस्ट आपण एंट्री करत असतो. ब्रेक केलं, इथं बघा रिटेस्ट सारखं दिसलं, परत डाऊन साईडला गेलं, त्याच्यामुळे मी इथे कुठे एंट्री केली होती. हा आपला एवढा SL होता आणि आपलं टार्गेट होतं S1. हार्डली 25 मिनिट्समध्ये टार्गेट उठलं आपल्याला. स्ट्रॅटेजी नक्की बघा, यूट्यूबला जातले. चला आता आपण जाऊयात पुढं. आता पिअर्सिंग लाईन. पिअर्सिंग लाईन म्हणजे काय असतं की अगोदर सेलर्स लोक ॲक्टिवेट होतात. सेलर्स लोक ॲक्टिवेट झाल्यानंतर सेलर्स लोकांचं काम काय, निश्चित मार्केटला ते लोक डाऊन साईडला घेऊन जातात. ओके, बट तेव्हाच काय होतं, बायर्स लोक परत ॲक्टिवेट होतात आणि बायर्स लोक काय करतात, प्राईसला परत अपसाईडला नेतात, म्हणजे पिअर्स करतात लाईनला. म्हणजे जेवढ्या लाईक सेलर्स लोक मार्केटला खाली घ्यायचा प्रयत्न केला ना, त्याची हाफ लाईन तरी क्रॉस करून बायर्स लोक अपसाईडला घेऊन जातात थोडं, त्याला पिअर्सिंग लाईन म्हणतात. ओके, हे नॉलेजसाठी तुम्ही ठेवा, चांगलं आहे हे पण, म्हणजे एक चांगलं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. जेव्हा जेव्हा असा पद्धतीचा पॅटर्न येतो तेव्हा मार्केटवरती वॉच ठेवायचा, खूप चांगल्या साईडची तुम्हाला मोमेंटम दिसून येते. आता जाऊयात आपण पुढं. आता 2 तुम्हाला दिसत असतील तुमच्यासमोर, एक बुलिश हॅमर आणि बेरिश हॅमर. बऱ्यापैकी तुम्ही बुलिश हॅमर ह्या जो पॅटर्न आहे तो कधी पण डाऊन साईडला हुडकण्याचा प्रयत्न करा आणि बेरिश हॅमर पॅटर्न टॉप साईडला बघायचा प्रयत्न करा. जेव्हा बुलिश हॅमर मार्केटमध्ये तो प्राईस अपसाईडला मुवमेंट करायचे चान्सेस खूप हाय असतात आणि जेव्हाही बेरिश हॅमर पॅटर्न तुम्हाला टॉप साईडला दिसतो तेव्हा मार्केट जी प्राईस आहे ती बॉटम साईडला यायचे चान्सेस खूप जास्त असतात. चला आपण डायरेक्टली बघूया बुलिश हॅमर आणि बेरिश हॅमरबद्दल. बरं, मला कमेंट करून सांगा आपली लर्निंग तुम्हाला समजते आहे का, ज्या पद्धतीने मी शिकवते ते तुम्हाला समजतं आहे का. समजत नसेल तर आपण निश्चित खूप चेंजेस कराल. ओके, हे बघा दिसले, मार्केट आलं डाऊन साईडला. इथे 2 तुम्ही बघा. बट येस, 1-2 गोष्ट मला सांगतो मी तुम्हाला. आता कॅन्डलबद्दल सांगितलं, कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल आपण बोलतोय. कधी पण ट्रेड घेताना 4 गोष्टी लक्षात ठेवा. कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे बघाच, पण त्याच्यानंतर मार्केटचं स्ट्रक्चर बघा,
ट्रेंड लाईन बघा, सपोर्ट रेशन्स कुठं आहे ते बघा. आणि जेव्हा तुम्ही एंट्री घेत असता ओनली अँड ओनली आफ्टर रिटेस्ट आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तुमचे 4 जर प्लॅन सक्सेसफुल असतील ते मस्त तुम्ही एंट्री घ्या. एल्स एंट्री घ्यायचा विचारसुद्धा तुम्ही करू नका. या 4 गोष्टीनंतरच कधी पण ट्रेड घ्यायचा असतं. हेच बघत बसा मार्केटला चालतं. ओके नोवा उत्तपन. तर यस ह्याच्याबद्दल जास्त सांगणार मी. बुलिश हॅमर बेरिश हॅमर खूप पण चांगल्या पद्धतीचे. आता आपण थोडंसं अजून पुढे जाऊयात. आता हँगिंग मॅन पॅटर्न आहे. हँगिंग मॅन म्हणा किंवा इव्हनिंग स्टार म्हणा, मोस्ट प्रॉबब्ली हे सेम असतात. इव्हनिंग म्हणजे कसं लाईक सूर्यास्ताला जातो, तसं इव्हनिंग स्टार आपल्याला मार्केटमध्ये चार्ट पॅटर्नमध्ये टॉपला फाईंड करायचा, त्याच्यानंतर मार्केट बेसिकली खालीच येत असतो आणि मॉर्निंग स्टार बॉटमला फाईंड करायचा असतो. तर हा हँगिंग मॅन पॅटर्न आहे. हँगिंग मॅनबद्दल जेव्हा मी इव्हनिंग स्टारबद्दल सांगेन तेव्हा हँगिंग मॅनबद्दल सांगेन. बाहेर 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला, त्याच्यामुळे मी अजून तुम्हाला तर काम करतो की पार्ट 2 मध्ये घ्यायचं का हे आत्ताच सांगू. एक काम करा, ह्याच्या पुढचा पार्ट आहे हा पार्ट 2 मध्ये सांगेन. आता काय शिकलो आपण, कॅन्डलबद्दल शिकलोय. त्यानंतर आपण शिकलोय बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग, पिअर्सिंग लाईन, बुलिश हॅमर आणि बेरिश हॅमर. ह्याच्या पुढचा आपण पार्ट 2 मध्ये शिकूयात. भेटूयात पार्ट 2 मध्ये. सबस्क्राईब करा. येस, आपला इंस्टाग्राम लावून फॉलो करा. आणि जर काही तुम्हाला डाऊट असतील तर 1-to-1 आपण डायरेक्टली टेलिग्रामला कनेक्ट होऊयात. तरच भेटूयात. जय महाराष्ट्र.